72 कोटी आमचे लोकनेते हितेंद्रजी ठाकूर ह्यांनी जे प्रयत्न करून जो निधी मंजूर केला, जर हा बांधारा झाला तर सर्वात मोठा फायदा आमच्या अर्नाळ्याच्या कोळी बांधवांना आणि शेतकरी बांधवांना मोठा मिळेल। ही बाग 1-1.5 लाखाची होती, पण याच्यातली 50-25 हजार झाडं आमची मातीत पाणी भरतीचं पाणी येऊन पावसाळी ही भरपूर नुकसान झालेलं आहे। अर्नाळ्याचा विकास हा किनारपट्टीचा विकास हा आमचे लोकनेते पहिल्यापासून करत आले। वसई की किनारपट्टी में बसने वाले गांवों को अक्सर डर रहता था कि अगर जोरदार तूफान आ जाए तो समुद्र का पानी उनके घरों में बरसात के साथ में घुस जाता था, यानी कि समा जाता था, और कई बार पानी भर जाने की वजह से काफ़ी समस्या का सामना करना पड़ता था। इन सब बातों को देखने के बाद और ख़ासकर उन चीज़ों को जो किनारपट्टी में बसने वाले गांव हैं, अरनाला, नवापुर और पाचू बंदर के आसपास के गांव में तो बहुत ही बुरा हाल होता था बरसात के मौसम में। उनकी चाहे खेती हो, चाहे उनके लगाए हुए वृक्ष हो, चाहे कोली समाज के द्वारा जो बसा है किनारे उनका गांव है, वहाँ पर उनके घरों में पानी बस भरना हो, और सबसे महत्वपूर्ण जो किनारपट्टी है समुद्र तट की, वो पूरी तरह वहाँ पे पेड़ टूट जाते थे, तहस नहस हो जाता था। तस्वीरें आप साफ तौर पे स्क्रीन पर देख पा रहे होंगे। आपको बता दें कि इन सब मामलों को गंभीरता से लेते हुए वसई के आमदार हितेंद्र ठाकुर ने इस पूरे मामले पर जुलाई 2023 से ही पत्र व्यवहार तेज कर लिया था और एक मंत्री से मुलाकात भी की थी। प्राप्त जानकारी के अनुसार खेल और बंदरों को निर्माण करने, उनको सुरक्षित करने के विभाग में काम करने वाले मंत्री संजय बंसोड़े से उन्होंने जुलाई 2023 में गंभीरतापूर्वक पत्र व्यवहार के द्वारा बातचीत की थी और उनसे निवेदन किया था कि इस पूरे मामले पर गंभीरता ध्यान दिया जाए, यानी कि वसई के किनारपट्टी के गाँव में जो असुरक्षा महसूस होती है वहाँ के लोगों को उसको सुरक्षित करने के लिए करीबन कुछ निधि प्रदान की जाए, जिसकी वजह से काम किया जा सके। तो अब क्योंकि 70 करोड़ के आसपास का निधि जिला अधिकारी के पास आ चुका है, अब उसे जल्द ही धरातल पर लाकर उसे देना है लोगों को, ताकि लोग सुरक्षित हो सके, खासकर किनारपट्टी के लोग। इस योजना के आने के बाद में स्थानीय सरपंच यानी अर्नाला के सरपंच ने क्या कुछ कहा, जरा सुनिए। 72 कोटी आमचे लोकनेते हितेंद्रजी ठाकूर ह्यांनी जे प्रयत्न करून जो निधी मंजूर केला आहे, तो अर्नाळा ग्रामपंचायतपासनं ते नवापूर, कळंब, राजोडी आणि पाचू बंदर इथपर्यंतचा किनारा 72 करोड म्हणजे काय कमी फंड नाही आणला, भरपूर फंड आणला। ह्याच्यात सर्वात मोठी माझी ग्रामपंचायत म्हणजे अर्नाळा ग्रामपंचायतचा मी सरपंच आहे, त्या ग्रामपंचायतच्या हद्दच आमची 4 किलोमीटर आम्हाला समुद्र किनारा लाभलेला आहे। त्या 4 किलोमीटरमध्ये शेतकरी, कोळी, आदिवासी असे अनेक जातीचे लोक अनेक बिझनेस करतात। शेतकरी शेती करतात, कोळी मच्छी पकडतात। हा समुद्र किनारा आहे, ह्याची धूप भरपूर, वाळू भरपूर आहे। ह्या बाजूनी समुद्र सांगितलं की वाळू येते, वाळूची धूप होऊन भरपूर नुकसान होते। त्याच्यात शेतकऱ्यांचं या बाजूने आमची सरूची बाग 1-1.5 लाखाची होती, पण याच्यातली 50-25 हजार झाडं आमची मातीत पाणी भरतीचं पाणी येऊन पावसाळी ही भरपूर नुकसान झालेलं आहे। त्याच्यानंतर तिथून पुढे गेलं तर कोळी समाज आमचा आहे अर्नाळ्यात। कोळी समाजात तर किनारपट्टीला समुद्र किनारी राहणारा कोळी समाज, त्याचा मोठं नुकसान म्हणजे त्यांच्या घरापर्यंत पाणी, घरात घुसते पाणी। जर हा बांधारा झाला तर सर्वात मोठा फायदा आमच्या अर्नाळ्याच्या कोळी बांधवांना आणि शेतकरी बांधवांना मोठा मिळेल। धूप प्रतिबंधक बांधारा जर झाला तर आम्हाला जागा वाढते, त्याच्यात आमचे पर्यटक वाढतील, बिझनेस वाढेल, लोकांना कामं मिळतील, छोटे छोटे रोजगार मिळतील आणि इथे लोकांची भरपूर प्रमाणात प्रगती होईल। आणि हे जर आमच्या लोकनेत्यांनी दूरदृष्टीने केलेला मोठा प्रयत्न आहे। हे आमचे लोकनेते आप्पा सतत असे प्रकल्प आणत असतात, त्यांचे मोठे मोठे प्रकल्प आहेत। त्याच्यासाठी आता त्याच्यातच आम्हाला माहिती पडलं का 283 करोड रुपयाचा फंड आहे। हे लोकनेते आमचे सतत असे पुढे काम करत असतात ना। आमच्या अर्नाळ्याचा विकास हा किनारपट्टीचा विकास हा आमचे लोकनेते पहिल्यापासून करत आले। अब देखना ये होगा कि इस योजना आने के बाद में कितनी जल्दी कॉन्ट्रैक्टर को काम देने के बाद यहाँ पर धरातल पर काम शुरू होता है और आने वाले समय में लोगों को इस पूरी योजना का जो धरातल पर लाभ मिलना चाहिए वो कब तक मिलता है।